आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले जे आहेत TV9 मध्ये आपलं स्वागत। राज ठाकरे यांनी सकाळी आपली भूमिका जाहीर केली होती की महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज नाही आहे, मात्र त्यानंतर आता कुठेतरी परिस्थिती बिघडलेली पाहायला मिळते। ते धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले तिथे मराठा आंदोलक घुसले होते, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी तसं भेटलेही नाही असा आरोप करत त्यांच्या हॉटेल खाली कराडा घातला। काय सांगाल यावर? मला असं वाटतं आरक्षण कोणाच्या म्हणण्याने किंवा याच्याने नाही मिळू शकत। आपलं जे संविधान आहे त्या संविधानातच आरक्षणाच्या व्यवस्था निर्माण करून ठेवलेल्या आहे। शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ही भूमिका संविधानिक व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे। त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये लोकशाहीला मानणारी जी काही व्यवस्था असतात ती या पद्धतीचे स्टेटमेंट करत नाही। कोणाला काय करायचं तो मला त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया द्यायची पण नाही। पण मूळ प्रश्न याच्यामध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये गड्ड्यांचं राज्य झालेलं आहे। सगळे रस्ते पूर्ण गड्डे सगळे लोकांना तर आता मरत्यातनं या रस्त्यावर सोसावे लागतात आहे। शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आता अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये आहे। शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झाली, वर्षभरांचं त्यांचं पीक आता उद्ध्वस्त झालेलं आहे। हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। बेरोजगारांचे प्रश्न आहे, महागाई आहे, गरिबांचे प्रश्न आहे आणि काँग्रेस पक्षाला हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष ह्या प्रश्नावर लक्ष देऊन त्यास शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे। त्यामुळे कोण काय वक्तव्य करतो त्याच्याकडे लक्ष घालण्यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत। तरी आपण जर पाहायला गेलं तर राज ठाकरे असं म्हणाले होते की आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे, त्यानंतर आता त्या म्हणताय की आरक्षणाची गरज नाही। तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर देखील आरक्षण बचाव रॅली काढतायत, त्यांची भूमिका आपल्याला काय वाटतं? मला याच्यावर कुठली प्रतिक्रियाच काँग्रेसला द्यायची नाही। त्याच्यामुळे कोण काय बोलतं हा प्रश्न नाही। काँग्रेसच्या समोर काँग्रेस संविधानाला मानणारा पक्ष आहे। संविधानामध्ये ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था आम्ही मांडू आणि जनतेचे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये भयानक आहे। महाराष्ट्र सध्या जे सरकार महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे, महाराष्ट्रच विकून टाकलेला आहे। महाराष्ट्रावर कर्ज लादलेलं आहे, महाराष्ट्राच्या सार्वजनिक उपक्रम विकले जाते, महाराष्ट्राच्या संपत्त्या विकल्या जातात, उद्या मंत्रालय विकून टाकतील अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे आणि या सगळ्या गोष्टीची चिंता काँग्रेसला आहे। त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष घालायला काँग्रेसजवळ वेळ नाही आहे। जनतेचे प्रश्न आमच्यासाठी आणि राज्याची अस्मिता आणि स्वाभिमान टिकवणं हे काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे। म्हणून कोण काय बोलतो यांचं आम्हाला काही घेणं देणं नाही। एकेकाळी प्रकाश आंबेडकर ठाकरेंसोबत होते, मात्र ते आज म्हणताय की शिंदेंची शिवसेना ही खरी। कसं पाहताय? मला प्रतिक्रियाच द्यायची नाही त्यांच्यावर, त्याच्यामुळे त्यांचं मत काय मला माहिती नाही। काल काँग्रेसची एक मीटिंग झालेली आहे पार, त्यावरती जिशान सिद्दीकी आपल्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हटले की आम्हाला आमंत्रण नव्हतं बैठकीला, मात्र उभाटाचे वरुण सरदेसाई आहेत ते त्या बैठकीला हजर होते, यामुळे कार्यकर्त्यांचा अपमान आहे, यामुळे कुठेतरी काँग्रेसला धक्का पोचेल। काय वाटतंय? त्याच्यावरही काही प्रतिक्रिया देणं काही कारण नाही। आपल्यासोबत होते काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी, त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसह मेरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।